मित्रांनो, आज विद्यापीठाच्या व्हर्च्युअल C4 वरून आपल्याला एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्याख्यान देण्याकरिता येत आहे। विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन व सहचार्य मंडळाचे संचालक डॉक्टर DT इंगोले सर या मंडळाच्या वतीने आजवर अनेक स्टार्टअप विषयक अनेक कार्यक्रम राबविले गेलेत। त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपल्या नवीन कल्पना, आपले नवीन संशोधन त्यामध्ये सादर केले आणि विशेष करून त्या विद्यार्थ्यांना उद्योग सुरू करण्याकरिता मोलाची मदत या माध्यमातून झालेली आहे। आजचा सरांचा विषय आहे स्टार्टअप उद्योगासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे योगदान। अतिशय महत्त्वपूर्ण असा हा विषय आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की आज रोजगाराच्या अनेक संधी आहेत, पण ह्या संधी तुम्ही जेव्हा स्वतः आपला उद्योग सुरू कराल त्यावेळेला अधिक संधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही इतरांना सुद्धा रोजगार देऊ शकाल। चला तर मित्रांनो, कशा प्रकारे आपल्याला स्टार्टअप सुरू करायचं आहे याविषयी आमचे संचालक डॉक्टर DT इंगोले सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। आपण अवश्य त्यांचं मार्गदर्शन पूर्णपणे ऐकावं आणि आपल्या ज्या नवीन कल्पना आहेत, नवीन संशोधन आहे, या निमित्ताने आपल्याला एक संधी मिळाली आहे, त्याचं पूर्ण रूपामध्ये आपण पूर्णत्वात आपण ते आणावं। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर DT इंगोले, डायरेक्टर ऑफ इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेस, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती। आज मी या माध्यमातून आपणाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये इन्क्युबेशन सेंटरची स्थापना आणि त्याचे एकूण कार्य याबद्दलची माहिती आपणा सर्वांना देणार आहे। आपणा सर्वांना माहीत आहे की आजच्या विद्यार्थ्याला त्याच्या या दैनंदिन अभ्यासक्रमातून नोकरीशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नसल्यामुळे आणि त्याही पलीकडे आता नोकऱ्यांचाच अभाव असल्यामुळे फक्त डिग्रीच्या भरोश्यावरती आपल्याला आता नोकऱ्या मिळणार नाही हे आता मान्य झालं आहे। आणि त्यामुळेच आपले माननीय पंतप्रधान यांनी आपल्या सर्व युवकांसाठी नोकऱ्यांच्या शिवाय आपण उद्योजक कसे झालो पाहिजे यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आपणा सर्वांसमोर दिलेले आहेत। यातीलच एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे मेक इन इंडिया। या मेक इन इंडियाच्या मार्फत माननीय पंतप्रधानांचं धोरण असं आहे की सर्व युवकांनी या मेक इन इंडियामध्ये सहभाग करून भावी उद्योजक व्हावे, जेणेकरून ते स्वतःच्या पायावरती उभे राहतील आणि भारताला ते स्वयंभू अशा पद्धतीने पुढे नेतील। या मेक इन इंडियाच्या कार्यक्रमामधून सर्व युवकांनी आणि नवोद्योजक ज्यांना व्हायचं आहे त्यांनी फार मोठा सहभाग त्यामध्ये घेतला। परंतु या मेक इन इंडियामध्ये अशी एक त्रुटी आपण म्हणूया राहिली की ज्याच्यामध्ये अतिशय लहान शहरातील किंवा खेड्यातील युवकाला जर त्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्यांच्यासाठी व्यवस्थित संधी त्यांना नव्हती आणि त्यामुळे सर्व राज्यांना त्यांनी आवाहन केले की या मेक इन इंडियामध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थी आणि नवयुवकांसाठी जर एक व्यवस्थित मॉडेल तयार केलं तर आपल्या खेड्यातील, लहान शहरातील सुद्धा नवउद्योजक यामध्ये चांगल्या पद्धतीने सहभागी होऊ शकतो। आणि त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र शासनाकडे
जे अपील केलं तेव्हा त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री यांनी शिक्षण धोरणामध्ये याचा समावेश केला आणि सर्व युनिव्हर्सिटी ज्या युनिव्हर्सिटी ॲक्टनुसार चालतं त्या युनिव्हर्सिटी ॲक्टमध्ये त्यांनी इन्क्युबेशन सेंटर प्रस्थापित करण्याचा धोरण त्यामार्फत त्यांनी सर्वांसमोर ठेवले. या नवीन युनिव्हर्सिटी ॲक्टप्रमाणे विद्यापीठ कायद्याप्रमाणे सर्व विद्यापीठांमध्ये इन्क्युबेशन सेंटर, ज्या इन्क्युबेशन सेंटरच्या मार्फत सर्व युवक नवोद्योजक यांना सर्व मार्गदर्शन देण्यात येईल असे धोरण त्यांनी आखले आणि त्याप्रमाणे सर्व विद्यापीठांमध्ये, महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये इन्क्युबेशन सेंटरची स्थापना त्यांनी करायला सांगितली. आता सर्वप्रथम आपण हे इन्क्युबेशन सेंटर हे काय आहे हे थोडक्यात पाहूया. आपल्याला माहीत आहे की लहान बाळ जर प्रीमॅच्युअर्ड झालं तर त्या प्रीमॅच्युअर्ड बाळासाठी आपल्याला हॉस्पिटलमध्ये एक वेगळ्या प्रकारची देखरेख त्याला द्यावी लागते. कारण त्या प्रीमॅच्युअर्ड बेबीला जर तुम्हाला सुदृढ करायचं असेल तर त्याला एक विशिष्ट इन्क्युबेशन बॉक्समध्ये ठेवावं लागतं आणि त्या इन्क्युबेशन बॉक्समध्ये डॉक्टर आणि त्यांचे सहकारी सगळ्या पद्धतीची काळजी त्या इन्क्युबेशन बॉक्सच्या मार्फत त्या लहानशा बाळाला देतात. उदाहरणार्थ त्याला लागणारे औषध, त्याला लागणारं विशिष्ट टेम्परेचर, त्याला लागणारे वेगवेगळे मिनरल्स, अशा सगळ्या गोष्टीचा पुरवठा त्या लहानशा इन्क्युबेशन सेंटर बॉक्समधून त्या प्रीमॅच्युअर्ड बेबीला केला जातो आणि काही दिवसानंतर ते प्रीमॅच्युअर्ड बेबी त्या सगळ्या वातावरणामध्ये, चांगल्या वातावरणामध्ये सुदृढ होतं आणि ते मग आपल्या दैनंदिन वातावरणामध्ये सुद्धा राहू शकतं. अशाच प्रकारच्या अर्थाचं हे इन्क्युबेशन सेंटर, ज्यामध्ये नवोद्योजकांना जर आपण आणलं तर त्या नवोद्योजकांना उभं राहण्यासाठी जे जे वातावरण पाहिजे असेल ते सर्व वातावरण या इन्क्युबेशन सेंटरच्या मार्फत देण्याची तयारी त्या सेंटरमध्ये तयार करण्यात आली. तर अशा पद्धतीचे हे इन्क्युबेशन सेंटर आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये सुद्धा सुरू झालेलं आहे. मला सांगण्यात अतिशय आनंद होतो की हे इन्क्युबेशन सेंटर हे महाराष्ट्र शासनाने अप्रूव्ड केलेलं आहे. त्याचप्रमाणे या इन्क्युबेशन सेंटरला 5 करोड रुपयाचं अनुदानसुद्धा महाराष्ट्र शासनाने देण्याचे ठरविले आहे. त्यापैकी एक पहिला हप्तासुद्धा त्यांनी आपल्या या इन्क्युबेशन सेंटरला दिलेला आहे. या इन्क्युबेशन सेंटरसाठी महाराष्ट्र शासनाने काही विशिष्ट नामावली तयार केली होती. ज्या संपूर्ण नामावलीमध्ये ज्या इन्क्युबेशन सेंटरने पूर्तता केली त्यांनी अप्रूव्हल दिलेलं आहे आणि त्यामुळेच ऑक्टोबर 2018मध्ये त्यावेळेचे तत्कालीन राज्यपाल विद्यासागरजी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, कॅबिनेट युनियन मिनिस्टर सुरेशजी प्रभू यांच्या उपस्थितीमध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला नव्याने इन्क्युबेशन सेंटर सुरू करण्यासाठी लेटर ऑफ इंटेंट बहाल केलं आहे. याशिवाय महाराष्ट्र शासनाने अजून काही नियमावली या इन्क्युबेशन सेंटरला दिली आणि ती नियमावलीसुद्धा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरने पूर्ण केली आणि त्यामुळे त्याला आता 5 करोड रुपयाचं अनुदान वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये देण्याचं त्यांनी सुरू केलेलं आहे. हे इन्क्युबेशन सेंटर जरी विद्यापीठाच्या परिसरात असलं तरी हे त्यांच्या नियमावलीप्रमाणे कंपनी ॲक्टच्या नुसार सेक्शन 8 या अंतर्गत काम करतं, ज्यामुळे कुठल्याही नवोद्योजकाला त्याच्या कल्पना हे उद्योजक म्हणून सुरू करायला
अतिशय सोप्या पद्धतीने काम करता येतं. हे इन्क्युबेशन सेंटर अमरावती विद्यापीठाच्या परिसरामध्ये जवळजवळ 11,000 स्क्वेअर फीट याच्यामध्ये सुरू केलेलं आहे, ज्याच्यामध्ये एक फॅबलॅब नावाची जी लॅब आहे, ज्याच्यामध्ये सर्व सोफिस्टिकेटेड इक्विपमेंट्स आहेत. ज्याच्यामध्ये CNC आहे, ज्याच्यामध्ये मिलिंग मशीन आहे, प्रिंटेड सर्किट बोर्डचं फॅब्रिकेशनचं युनिट आहे, ज्यामध्ये 3D प्रिंटर्ससारखी सुविधा आहे. तसेच दुसरी अतिशय सोफिस्टिकेटेड लॅब म्हणजे सेंट्रल इन्स्ट्रुमेंटेशन लॅब, ही सुद्धा विद्यापीठाने या इन्क्युबेशन सेंटरला दिलेली आहे. या सेंट्रल इन्स्ट्रुमेंटेशन सेंटरमध्ये अतिशय सोफिस्टिकेटेड इक्विपमेंट्स जे जवळजवळ 50 लाखाच्या वरती ज्याची किंमत असेल, असे सगळे सोफिस्टिकेटेड इक्विपमेंट या सर्व नवउद्योजकांना, इन्क्युबेशन सेंटरमध्ये येणाऱ्या सर्व नवउद्योजकांना त्यांनी वापरण्यासाठी दिलेलं आहे. तसेच याशिवाय याच परिसरामध्ये इन्क्युबेशन सेंटरमध्येच काम करण्यासाठी अजून काही जागा, ज्याच्यामध्ये स्वतः इन्क्युबेटी या ठिकाणी थांबतील आणि त्या ठिकाणी बसून ते त्यांचं जे प्रॉडक्ट आहे ते तयार करतील, अशी सुद्धा रचना या इन्क्युबेशन सेंटरमध्ये आपण दिलेली आहे. तर अशा प्रकारे या इन्क्युबेशन सेंटरमध्ये नुसतं मशीन्स नाही किंवा इक्विपमेंटच नाही, तर त्यासाठी त्या इन्क्युबेटीजला लागणारे लॅबॉरेटरीज आहेत. इन्क्युबेशन सेंटर इन्क्युबेटीजला लागणारे सेमिनार हॉल्स आहेत, मीटिंग हॉल्स आहेत. या सर्व सुविधा इंटरनेट आणि इलेक्ट्रिसिटी आणि फ्री वायफाय याच्यासहित उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या इथे इन्क्युबेटी आपापले प्रस्ताव हे घेऊन येतात. आता थोडक्यात मी हे इन्क्युबेशन सेंटरमध्ये कशा प्रकारचं रजिस्ट्रेशन होतं हे मी सांगतो आहे. जसं की मी सांगितलं की इन्क्युबेशन सेंटरमध्ये ज्यांना त्यांच्या आयडिया, त्यांच्या कल्पना या प्रॉडक्टच्या माध्यमातून पूर्ण करायच्या आहेत, जेणेकरून त्या प्रॉडक्टच्या आधारावर त्या उद्योजकाला भावी उद्योग तयार करायचा आहे, असे प्रॉडक्ट तयार करण्याच्या सर्व सुविधा या इन्क्युबेशन सेंटरमध्ये दिलेल्या आहेत. जसं की आपल्यापैकी कुणालाही जर आपल्याला असं वाटत असेल की आपल्यामध्ये तयार झालेली एक कल्पना ही पुढे जाऊन एक चांगल्या पद्धतीचं प्रॉडक्ट जे कमर्शियलाइज प्रॉडक्ट म्हणून बाजारात आपण आणू शकतो, तर अशा सगळ्या कल्पना घेऊन जर आपण या इन्क्युबेशन सेंटरला आलात, तर निश्चितपणे तुमच्या ज्या कल्पना आहे त्या प्रॉडक्टच्या स्वरूपात, मूर्त स्वरूपात तयार करण्याच्या सगळ्या सुविधा आपण या ठिकाणी त्यांना देऊ शकतो. तर अशी जी मूळ कल्पना तुम्ही घेऊन जेव्हा इन्क्युबेशन सेंटरला येता, तेव्हा प्रथम तुमची कल्पना तुम्ही आमच्यासमोर ठेवता. त्यामध्ये मी स्वतः आहे डायरेक्टर म्हणून आणि इतर माझे सहकारी आहेत एक्सपर्ट्स म्हणून. या सगळ्यांसमोर जेव्हा तुमची कल्पना समोर ठेवता, तर त्या कल्पनेवरती तिथे चर्चा होते आणि मग त्या कल्पनेला तुम्ही खरंच प्रॉडक्टच्या स्वरूपात तुम्ही आणू शकता की नाही याच्यावरती थोडा उहापोह केला जातो. आणि जर एक्सपर्ट्सला जर वाटत असेल की यामध्ये काही बदल असायला पाहिजे, तर ते सुद्धा तुम्हाला सांगितलं जाते. तर अशा पद्धतीने सर्वप्रथम तुमची जी पायरी इन्क्युबेशन सेंटरची जी आहे ती म्हणजे तुमची जी कल्पना आहे प्रॉडक्ट तयार करण्याबद्दलची, ही अतिशय कमर्शियलाइज अशी असली पाहिजे. कल्पना या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, जशा की एक आपण सोपी कल्पना म्हणू किंवा काल्पनिक कल्पना असं म्हणू की जे मृत स्वरूपात येऊ शकत नाही, अशा कल्पनेला या इन्क्युबेशन सेंटरमध्ये वाव राहणार नाही. कारण जोपर्यंत त्याच्यावरती तुम्ही प्रॉडक्ट तयार करत नाही, तोपर्यंत त्या कल्पनेला कुठलाही अर्थ राहत नाही. आणि त्यामुळे या इन्क्युबेशन सेंटरचं मूळ काम हे आहे, कर्तव्य हे आहे की तुमच्या ज्या कल्पना आहेत
त्याला प्रॉडक्टच्या स्वरूपात आणण्यासाठीचं सर्व मार्गदर्शन करणे. एकदा तुमची कल्पना तुम्ही प्रॉडक्टच्या साठी तयार करायला सुरुवात केली तर पुढची पायरी म्हणजे त्या कल्पनेच्या आधारावर तुम्हाला एक प्रॉडक्ट, ज्याला आपण प्रोटोटाईप म्हणू किंवा मॉडेल म्हणू, असं तयार करावं लागतं. या कल्पनेच्या आधारावर तुम्ही जे प्रोटोटाईप तयार कराल, या प्रोटोटाईपला परत आमची एक्सपर्ट मंडळी परत त्याच्यावरती इव्हॅल्युएशन करते, त्याच्यावरती तुमच्याच पद्धतीने ते सुद्धा अभ्यास करतात आणि त्यामध्ये त्या प्रोटोटाईपचं आता कमर्शियलाइज प्रॉडक्ट होण्यासाठी ज्या ज्या त्रुटी असतील त्या सर्व त्रुटी हे एक्सपर्ट मंडळी तुम्हाला परत सांगतात, जेणेकरून तुमचे प्रोटोटाईपला हे कमर्शियलाइज प्रॉडक्ट, ज्याच्या आधारावर तुम्ही भावी इंडस्ट्री उभी करणार आहात, हे सगळे मार्गदर्शन तुम्हाला हे एक्सपर्ट्स मंडळी, त्याच्यामध्ये मेंटर्स आहेत, त्यामध्ये सब्जेक्ट एक्सपर्ट्स आहेत, त्याच्यामध्ये वकील आहेत, त्याच्यामध्ये CA आहेत, CS आहेत, हे सगळी मंडळी तुमच्यासोबत राहते आणि तुम्हाला त्या प्रॉडक्टला पुढे कसं नेता येईल त्याच्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करते. तर अशा पद्धतीने तुमचं प्रोटोटाईप जेव्हा कमर्शियलाइज प्रॉडक्ट सर्व अर्थाने तयार होतं, ज्याला आपण म्हणू की आता ते मार्केटमध्ये यायला तयार होतं, तेव्हा परत त्याच्यावरती विविध प्रकारचं मार्गदर्शन, ज्याच्यामध्ये आता मार्केटचे एक्सपर्टसुद्धा आलेले असतात, ते सुद्धा तुम्हाला करतात. कारण की तुमचं प्रॉडक्ट हे नुसतं आता प्रोटोटाईप नाही तर कमर्शियल प्रॉडक्ट म्हणून जेव्हा बाहेर येईल तर तेव्हा ते विकलं गेलं पाहिजे आणि ते विकण्यासाठी अथायोग्य सगळं मार्गदर्शन हे सगळे एक्सपर्ट्स कमिटीचे सदस्य तुम्हाला करत असतात. त्यामुळे जसं आपण म्हणतो की फार पूर्वी हे इन्क्युबेशन सेंटरची कल्पना ही समोर यायच्या आधी, फार पूर्वी जेव्हा कोणालाही उद्योजक व्हायचं होतं तेव्हा आपल्याला DIC सारख्या संस्थेकडे जावं लागायचं आणि त्या ठिकाणी DIC कडे गेल्यानंतर आपल्याला आपला एक प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करावा लागायचा आणि मग तो प्रोजेक्ट रिपोर्ट जर बरोबर असेल तर DIC आपल्याला MIDC सारख्या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये आपल्याला जागा द्यायची आणि त्याच्यापुढे जे सहकार्य आपल्याला लागायचं ते बँकेकडून आपल्याला घ्यावं लागायचं. तर फार पूर्वी जेव्हा आपल्याला उद्योजक व्हावं लागायचं तेव्हा DIC आणि बँक्स या दोनच्या माध्यमातून आपल्याला उद्योग तयार करावा लागायचा. परंतु त्यामध्ये सर्वात मोठी त्रुटी ही आहे की जो नवउद्योजक असतो त्याला त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती ही त्याला नसते आणि त्यामुळे बरेचदा आपल्याला बघण्यात येते की त्या काळचे जे उद्योजक होते ते पुढे जाऊन ते खऱ्या पद्धतीने उद्योग हे उभे करू शकले नाही. आणि त्यासाठी या इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही तुमचे उद्योग तयार करणार, त्याच्यावरती पुढची वाटचाल करणार, ते नक्कीच तुमचा उद्योग परिपूर्ण करण्यास मदत होईल. तर अशा इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून तुम्ही तुमचे उद्योग तयार करावे आणि त्यासाठीच या इन्क्युबेशनची स्थापना तुमच्या सर्व जवळ या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आता थोडक्यात मी तुम्हाला या इन्क्युबेशन सेंटरमधून तयार होणारे उद्योग, ज्याला आपण स्टार्टअप असं म्हणतो, आणि पूर्वीचे जे उद्योग जे DICच्या मार्फत व्हायचे ते उद्योग, यामधला एक लहानसा फरक तुमच्या समोर मी ठेवतो. तो फरक असा आहे की पूर्वीच्या उद्योजकांना जे आर्थिक मदत जी राहायची ती फक्त बँकेच्याच मार्फत त्यांना मिळायची. परंतु या स्टार्टअपच्या माध्यमातून जो उद्योजक तयार होणार आहे इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून, त्याला फार मोठ्या गोष्टींचा फायदा आपल्या सरकारने त्या नवउद्योजकांना दिलेला आहे. त्यातील प्रमुख गोष्ट म्हणजे त्यांना टॅक्समध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी सहकार्य केलेलं आहे. तसेच आर्थिक सहकार्यासाठी फक्त बँकच नाही तर त्यासाठी वेगवेगळे व्हेंचर कॅपिटलिस्ट, एंजल इन्व्हेस्टर्स यासारखे सुद्धा इन्व्हेस्टर्स त्यांच्यासाठी तयार आहेत.
म्हणजे बँकेशिवाय मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत अशा या व्हेंचर कॅपिटलिस्टच्या माध्यमातून या स्टार्टअपला मिळण्याची फार मोठी संधी आहे. यामध्ये जे स्टेक होल्डर्स स्टार्टअपसाठी समोर येणार आहेत त्या सगळ्यांसाठी फायदा हा या शासनाने धोरणामध्ये केलेला आहे. उदाहरणार्थ जे व्हेंचर कॅपिटलिस्ट किंवा जे एंजल इन्व्हेस्टर्स या स्टार्टअपला आर्थिक सहकार्य करणार आहेत त्यांनासुद्धा टॅक्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेनिफिट्स त्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे हे सगळे आता नवउद्योजक हे आता स्टार्टअपच्या माध्यमातूनच पुढे यावे जेणेकरून त्यांचा उद्योग खऱ्या अर्थाने हा पूर्ण होईल, सक्सेसफुल होईल यासाठीचं धोरण या केंद्र सरकारचं तसंच महाराष्ट्र शासनाचं आहे. या तिसऱ्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला या स्टार्टअपच्या आयडियाज कशा प्रकारे आपण तयार करू शकतो याबद्दलची माहिती मी तुम्हाला देणार आहे. सर्वप्रथम आपण बघूया की विद्यार्थी जेव्हा शिक्षण घेताना बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्यामध्ये सायन्स आहे, इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आहे किंवा इतरही आहेत, या सगळ्या विद्यार्थ्यांना कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये प्रोजेक्ट एक त्यांना करायचा असतो त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये. आणि या प्रोजेक्टमध्ये त्यांना बऱ्याच प्रोजेक्टमध्ये त्यांना एक प्रोटोटाईप बनवायचा असतो, त्यांना एक मॉडेल बनवायचं असतं आणि त्या अभ्यासक्रमामध्ये त्या प्रोजेक्टची आणि त्या मॉडेलची पूर्ण इव्हॅल्युएशन केलं जातं आणि त्यानुसार त्या विद्यार्थ्याला त्याचे मार्क दिले जातात. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हे जे प्रोजेक्ट्स तुम्ही विद्यार्थी तुमच्या कॉलेज शाळेमध्ये जे बनवता हे खरं म्हणजे तुमच्या या स्टार्टअपची अतिशय एक प्रथम पायरी म्हणून तुम्ही बघितलं पाहिजे. कारण आपण या इन्क्युबेशन सेंटरमध्ये सुद्धा तुमच्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पनेच्या आधारावरच तुम्ही एक प्रोटोटाईप बनवणार आहात. आणि त्याचप्रकारे जर विद्यार्थ्यांनी त्यांच्या विद्यार्थी दशेमध्येच जर तुम्ही तुमच्या प्रोजेक्टवरतीच जर हे प्रोटोटाईप सिलेक्ट केलं, स्टार्टअपच्याच आयडियावरती सिलेक्ट केलं तर फार चांगल्या पद्धतीने त्याला पुढे फायदा होणार आहे. आणि हे तुम्ही प्रोजेक्ट्स तुम्ही जे तयार करता हे प्रोजेक्टलासुद्धा महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने वेगवेगळे उपक्रमाच्या माध्यमातून ते कशा पद्धतीने अजून त्याला इव्हॅल्युएट केलं जाईल त्यासाठी सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम समोर आणलेले आहेत. उदाहरणार्थ महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने सुद्धा विद्यार्थ्यांसाठी या प्रोजेक्ट कॉम्पिटिशन्स सर्व वेगवेगळ्या स्टेट लेवलवरती, डिस्ट्रिक्ट लेवलवरती त्यांनी आयोजित केलेलं आहे. ज्यामध्ये उदाहरण सांगायचं म्हणजे एक महाविद्यालयीन स्तरावरती महाराष्ट्र शासनाने आविष्कार नावाचा एक कार्यक्रम आणलेला आहे. या आविष्कारच्या या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्व या कल्पनेच्या आधारावर तयार केलेले प्रोटोटाईप आणि मॉडेल्स याची कॉम्पिटिशनमध्ये त्यांना सहभागी होता येतं. त्या कॉम्पिटिशनमध्ये वेगवेगळे एक्सपर्ट्स येतात आणि मग ते मॉडेल चांगल्या पद्धतीने पुढे जाऊन एक एंटरप्रेनर म्हणून होण्याच्या लायकीचे आहे की नाही आहे याच्यासाठी त्याची पाहणी करतात आणि मग त्यांना वेगवेगळे पारितोषिक आणि हे सुद्धा त्यांना दिलं जातं. या आविष्कारच्या शिवाय महाराष्ट्र शासनाने GRच्या माध्यमातून प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये प्रोजेक्ट कॉम्पिटिशन स्टेट लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल अशा प्रोजेक्ट कॉम्पिटिशनसुद्धा, स्टार्टअप प्रोजेक्ट कॉम्पिटिशनसुद्धा घेण्याचे ठरविलेले आहे. या नावाप्रमाणे ज्यांचे कोणाचे प्रोजेक्ट्स पूर्ण असतील ते या कॉम्पिटिशनमध्ये सहभागी होऊ शकतात आणि त्या ठिकाणी सुद्धा वेगवेगळ्या स्तरातले एक्सपर्ट्स येऊन तुमचे प्रोजेक्ट्स ते बघतात, त्याची पाहणी करतात आणि मग पुढे तुम्ही त्याच्या आधारावर स्टार्टअप आणि उद्योजक तुम्ही होऊ शकता की नाही यासाठी मार्गदर्शन केलं जातं. तसंच केंद्र सरकारकडून सुद्धा हॅकॅथॉन नावाची एक मोठी कल्पना कॉम्पिटिशन भरवण्यात येते. जे हॅकॅथॉनमध्ये सुद्धा सगळे तुम्ही भावी उद्योजक तुमचे मॉडेल्स, प्रोटोटाईप
सुद्धा आणून तुम्ही त्यामध्ये त्या कॉम्पिटिशनमध्ये उतरून तुम्ही पुढे एंटरप्रेनरसाठी त्यामध्ये चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन घेऊ शकता. तर या सगळ्या उपक्रमाच्या मार्फत महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन हे तुम्हाला भावी उद्योजक होण्यासाठी वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स कॉम्पिटिशन या ठेवत असतात. त्यातून चांगले भरघोस पारितोषिकसुद्धा देण्यात येते, जेणेकरून तुम्हाला त्याचं आर्थिक सहकार्यसुद्धा तुमच्या प्रोजेक्टसाठी मिळतं. तर अशा सगळ्या कॉम्पिटिशनच्या मार्फत तुम्ही तुमचं स्टार्टअप जेव्हा तयार करता, ते स्टार्टअप घेऊन जेव्हा तुम्ही इन्क्युबेशन सेंटरला रजिस्ट्रेशनसाठी येता, तेव्हा त्या ठिकाणी त्याचं रजिस्ट्रेशन होतं आणि मग खऱ्या अर्थाने त्याची वाटचाल सुरू होते. आमच्या इन्क्युबेशन सेंटरचा अतिशय महत्त्वाचा भाग अजून असा आहे की याच्यामध्ये नुसतं मार्गदर्शनच नाही, तर याच्यामध्ये आर्थिक सहकार्यसुद्धा त्या प्रोटोटाईपला करण्यात येतं, ज्याला सीड मनी म्हटलं जातं. या सीड मनीच्या मार्फतसुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीचं प्रोटोटाईप तुम्ही तयार करू शकता. तर अशा पद्धतीने एक्सपर्टचे मार्गदर्शन, त्याच जोडीला अर्थसहकार्य आणि नवोद्योजक घडविण्यासाठी पूर्ण इंडस्ट्री उभी करण्यासाठी लागणारं सगळं ज्ञान हे सगळं इन्क्युबेशन सेंटरला दिलं जात असल्यामुळे या माध्यमातून तुम्ही चांगले उद्योजक घडवून येऊ शकता, याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. या इन्क्युबेशन सेंटरमध्ये ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांच्यासाठी जी अर्हता आहे ती म्हणजे त्याला कुठल्या वयाची, कुठल्या शिक्षणाची, कशाची सुद्धा बंधन नाही. कोणीही कोणत्याही वयाचं कोणतेही शिक्षण घेतलेलं या इन्क्युबेशन सेंटरमध्ये त्यांच्या कल्पना ते रजिस्टर करू शकतात. आणि जे विद्यार्थी त्यांच्या शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षणामध्ये जे प्रोजेक्ट्स करतात त्यांना माझं आव्हान आहे की जे प्रोजेक्ट्स ते त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये सिलेक्ट करतात, तो सिलेक्ट करतानाच त्यांनी तो प्रोजेक्ट हा पुढे जाऊन स्टार्टअप कसा होईल आणि त्या स्टार्टअपच्याच माध्यमातून ते त्या आधारावर ते उद्योग कसे तयार करू शकतील अशा कल्पनेच्या प्रोजेक्ट्स त्यांनी तयार केले पाहिजे. असेच विषय त्यांनी निवडले पाहिजे, जेणेकरून विद्यार्थी दशेमध्येच त्यांना उद्योजक करण्यासाठीचं पूर्ण बाळकडू त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून त्यांना मिळेल. आणि म्हणून माझं आव्हान आहे विद्यार्थ्यांना तसेच सर्व शिक्षकांनासुद्धा की त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे जे प्रोजेक्ट्स आहेत हे प्रोजेक्ट्स फक्त अभ्यासक्रमाच्या यातील भाग म्हणून न बघता त्या प्रोजेक्टकडे त्यांनी स्टार्टअपचा एक प्रोजेक्ट म्हणून बघावं, जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट आणि पुढे स्टार्टअप अशी दिशा त्यांना निश्चित त्यातून मिळेल. आणि म्हणून त्यामुळे विद्यार्थी दशेमध्येच इन्क्युबेशन सेंटरला रजिस्ट्रेशन करून तो त्याची नवोद्योजक म्हणून पुढे वाटचाल करेल. आणि म्हणून माझे सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच ज्यांना नवोद्योजक व्हायचं आहे त्या सर्वांना माझी विनंती राहील की त्यांनी त्यांच्या सर्व कल्पना घेऊन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील या इन्क्युबेशन सेंटरमध्ये यावं आणि तुमच्या कल्पना या भावी उद्योजक म्हणून कसे ट्रान्सफॉर्म होतील याचं प्रशिक्षण या ठिकाणी घ्यावं, जेणेकरून तुम्ही सुद्धा भावी उद्योजक व्हाल आणि माननीय पंतप्रधानांनी जे स्वप्न आपल्यासमोर आत्मनिर्भर होण्याचं दिलेलं आहे ते तुम्ही पूर्ण कराल. धन्यवाद. डॉक्टर डी.टी. इंगोले सर, आपले खूप खूप आभार. आपण विद्यार्थ्यांकरिता अतिशय महत्त्वपूर्ण अशा विषयावरती व्याख्यान दिलं आणि आमच्या विद्यार्थ्याला हा विषय समजून दिला. निश्चितच आमचे विद्यार्थी भविष्यामध्ये
अनेक स्टार्टअप सुरू करतील, त्यांच्या नवीन कल्पना, नवीन संशोधनाला मूर्त रूप आणतील. मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो. विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर सर, सन्माननीय कुलगुरू डॉक्टर राजेश जयपूरकर सर, कुलसचिव डॉक्टर तुषार देशमुख सर, व्हर्च्युअल C4च्या समन्वयक डॉक्टर मोना चिमोटे मॅडम यांनी ही संधी या निमित्ताने उपलब्ध करून दिली. त्यांचंसुद्धा मी विद्यापीठाचा जनसंपर्क अधिकारी या नात्याने मनापासून आभारी आहे. धन्यवाद.